महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, संतोष अण्णा देशमुख या मस्साजोग येथील सरपंचांना जी निर्घृणपणे क्रूरपणे मारहाण करण्यात आली त्यामध्ये त्यांचे प्राण गेले. अतिशय वेदनादायक असा मृत्यू त्यांना मिळाला आणि क्षुल्लक कारणावरून. का तर अवादा कंपनीच्या वॉचमनच्या कानाखाली मारण्यात आली. त्याने सरपंचांना फोन केला आणि सरपंच त्याच्या मदतीसाठी धावले. त्यानंतर वाल्मिक कराड यांनी सुदर्शन घुले याला असं सांगितलं की असे सगळेच जण आडवे यायला लागले तर आपल्याला भिकेला लागावं लागेल, याचा कार्यक्रम करा. आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या बाबतीतले सगळेच अपडेट्स बहुतेक जणांकडे आहेत, तुमच्याकडे सुद्धा असतीलच. ही घटना कशी घडलेली आहे, कसे ते फोटोज सगळे बाहेर आले, ते फोटोज बघितल्यानंतर तर संतापाची लाट उसळते मनामध्ये. असा प्रकार आता महाराष्ट्रामध्ये वाढायला लागलेला आहे. ही गुन्हेगारी वृत्ती खूप खोलवर रुजत चाललेली आहे आणि प्रत्येकालाच आता डॉन बनायचं आहे, प्रत्येकालाच आता मर्दुमकी दाखवायची स्वतःची. अरे पण गरिबांना मारून तुम्ही कसली मर्दुमकी दाखवत आहात? आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो, ती अशी की जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा या गावी देखील अशीच एक घटना घडली. महाशिवरात्रीला कैलास बोराडे नावाचा एक तरुण महादेवाच्या मंदिरामध्ये गेला आणि त्याला भागवत दौंड आणि त्याच्या सोबतच्या 2 जणांनी बेदम मारहाण केली. गरम सळईचे चटके त्याच्या सर्वांगावर दिले, त्याला निर्वस्त्र करून. अमानुष प्रकार आहे, अत्यंत वाईट प्रकार आहे. या भागवत दौंडचा भाऊ नवनाथ दौंड हा उबाठा सेनेचा तिथला तालुका अध्यक्ष. इतकंच पुरेसं आहे याच्या बाबतीमध्ये सांगणं. याच्या ऑर्डरवरूनच हे सगळं घडलेलं आहे. भागवत दौंडने या नवनाथ दौंडला फोन केला होता की या कैलास बोराडेचं काय करायचं. तेव्हा त्या नवनाथ दौंडनं सांगितलं होतं की मारून टाका त्याला, पुढे आपण बघून घेऊ काय ते. त्याच्यानंतर या कैलास बोराडेला मरेस्तोर मारहाण करण्यात आली, तप्त सळईचे चटके देण्यात आले सर्वांगावर. अहो 5 इंच लांब आणि 1.5 इंच खोल अशा जखमा आहेत त्याच्या शरीरावर. आता प्लास्टिक सर्जरी करायचं चाललंय त्याचं. एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीनं मदत पोहोचवली आणि त्याला सरकारी इस्पितळामधून खाजगी इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे नेहमीच असे मदतीला धावून जातात. मात्र कोमटराव आता काही बोलणार आहेत का? त्यांच्या गटाच्या एका तालुका अध्यक्षाने म्हणजे उबाठा सेनेच्या तालुका अध्यक्ष असलेल्या नवनाथ दौंडच्या भावाने भागवत दौंड याने जी मारहाण केलेली आहे त्या बाबतीमध्ये आता हे काही बोलणार आहेत का? बरं थांबा. या घटनेचे अजून काही महत्वाचे अपडेट आहे किंवा या घटनेची पार्श्वभूमी आहे ती सांगणं गरजेचं आहे. गावामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम चालू होतं आणि ही पाईपलाईन रस्त्याच्या मधोमध टाकण्यात येत होती. रस्ता खोदला जात होता. तेव्हा या कैलास बोराडेने त्यावर आक्षेप घेतला होता. त्याचं म्हणणं असं होतं की रस्त्याच्या कडेला पाईपलाईन टाका, रस्त्याच्या मध्ये टाकू नका. यावरून यांचे जुने वाद होते आणि या वादातून त्याला मारण्यात आलंय, न की मंदिरात जाड्यावर, असं अनेकांचं म्हणणं आहे. अनेकांचं म्हणणं आहे की जातीवाद झालेला आहे आणि मुद्दाम एका धनगराच्या तरुणाला असं बेदम मारण्यात आलेलं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र खरंच जातीवाद झालाय का? कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्या अगोदर सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊया. आता जो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो, कदाचित हा व्हिडिओ आतापर्यंत तुम्हाला कोणीच दाखवलेला नसणार. त्यामुळे प्रत्येक जण या घटनेकडे जातीय रंगातून बघतोय आणि यामध्ये पूर्व वैमनस्यातून बघितलं जातंय. मात्र आता जो व्हिडिओ तुमच्या समोर येणार आहे हा कदाचित तुम्हाला चक्रावून टाकेल. हा व्हिडिओ आहे कैलास बोराडेचा, त्या मंदिरातला. त्या मंदिरामध्ये कैलास बोराडे कशा अवस्थेत होता हे एकदा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघून घ्या, मग पुन्हा या विषयावर बोलूया. बघा हा व्हिडिओ.
हे स्थान मोय हा मै भक्ती करता तुम्ही हा ही जी शक्ती करते ना मै करते आणि तुम्ही येऊ नका पब्लिक मेरे जीवन की अनमित कहानी है तू। या व्हिडिओतून स्पष्ट जाणवत आहे की कैलास बोराडे कोणत्या अवस्थेत आहे. हा मध्यधुंद अवस्थेमध्ये आहे. मध्यधुंद अवस्थेमध्ये याला इतकी चढलेली आहे की आपण काय करतोय हे सुद्धा याच्या ध्यानात येत नाहीये, याच्या लक्षात येत नाहीये. याला याचं सुद्धा भान नाहीये की मंदिरामध्ये महिला भाविक येत आहेत दर्शनासाठी आणि तिथे याचे हे वेडे चाळे चालू आहेत. हा नंदीपाशी कसा बसलेला ते बघा. हा गाभाऱ्यामध्ये महादेवाच्या पिंडीपाशी कसा बसला होता. काय थेर चालू आहेत, काय नाटकं चालू आहेत त्या मंदिरामध्ये. मध्यधुंद अवस्थेमध्ये महाशिवरात्रीला कैलास बोराडे अशा अवस्थेमध्ये मंदिरात होता. साहजिक आहे, कोणालाही राग येणं शक्य आहे. हे बघून आम्हाला सुद्धा वाईट वाटलं. राग आला प्रचंड. आपल्या धर्माची अशी विटंबना, आपल्या देवांची अशी विटंबना, ही मध्यधुंद अवस्थेमध्ये लाज कशी काय वाटत नाही जीवाला. दारूच प्यायची होती तर तिकडे ढोसून पडायचं होतं कुठल्या तरी गटारामध्ये. हा पडला सुद्धा ना गटारामध्ये. याचे कपडे बघा, गटारामध्ये लोळून आलेला आहे हा. आणि तशा अवस्थेमध्ये हा नंदी महाराजांना शिंकतोय, हा पिंडीला शिंकतोय गटारातून लोळून येऊन. कोणाला राग येणार नाही सांगा बरं. आता मुख्य मुद्दा असा आहे मित्रांनो की राग येणं स्वाभाविक आहे, मात्र या रागाची परिणिती जी आहे ती अशी नाही ना होऊ शकत. एखाद्याला इतकं बेदम नाही मारता येत. 2 कानफाटात मारून त्याला मंदिराबाहेर हाकलता येत होतं. पण हे केलं का या लोकांनी? नाही केलं. यांनी त्याला बेदम मारलं, जीव जाईस्तोवर मारलं, नरक यातना दिल्यात त्याला, गरम सळीचे चटके दिले. कायदा हातात घ्यायला यांना परवानगी दिली बुनी. हे काय न्यायाधीश आहेत का मोगलाई आली आहे राज्यामध्ये? उबाठा गट सतत मोगलाईचे, औरंगजेबाचे, अफजल खानाचे उदाहरण देतो. या उबाठा गटाने आता स्पष्ट करावं की त्यांचा तालुकाध्यक्ष, त्यांच्या तालुकाध्यक्षाचा भाऊ अनवा या गावामध्ये मोगलाई राबवत आहेत का? मान्य आहे की कैलास बोराडे हा मध्यधुंद अवस्थेमध्ये त्या मंदिर परिसरामध्ये होता. गाभाऱ्यात गेला ढोसून.
त्याची इतकी वाईट शिक्षा नाही देतायत ना, तुम्ही त्याला पकडून पोलीस स्टेशनला देऊ शकत होते, त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकता तुम्ही. मात्र त्याला इतकं मारायचं, तेही कायदा हातात घेऊन, हा अधिकार यांना दिला कोणी? ही वृत्ती महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. आपल्याला राजकीय वरदहस्त आहे आणि त्यामुळे आपलं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही असं गुन्हेगारांना वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणूनच ही गुन्हेगारी वृत्ती दिवसेंदिवस फोफावत चाललेली आहे. वरतून उबाठा गटच बोल मारतो की महाराष्ट्राचा बिहार होतोय, महाराष्ट्राचा बिहार होतोय. सांभाळा ना तुमचे से गुंड, आवरा की यांना जरा, झाला की भीषण. कैलास बोराडीला इतकं जीव जाईस्तोवर मारत होते, इतकं मारलंय त्याला, तरी सुद्धा अजूनही यांचा तो नवनाथ दौंड जो आहे तो फरार आहे. त्याचं म्हणणं असं आहे की जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी गावातच नव्हतो, तेव्हा मी प्रयागराजमध्ये होतो, हा फोनवर सांगतो पोलिसांना, आणि आता हा फरार आहे. उबाटा गट म्हणतो ना गुन्हेगारांना सोडू नका, गुन्हेगारांना कडक शासन झालंच पाहिजे, पकडा मग त्याला, आणून द्या, तुमचं ऐकेल तो, निष्ठावंत आहे ना तुमचा. एकदा त्याला सांगून बघा, त्याच्या भावाला सांगून बघा, उद्धवजींचा निरोप आलाय म्हणा, सरेंडर हो, बघूया होतो का सरेंडर. राजकीय वरदहस्त तोपर्यंतच आहे जोपर्यंत पोलीस ऍक्शन मध्ये येत नाही. एकदा पोलिसांनी मनावर घेतला आणि ते ऍक्शन मध्ये आले ना की मग राजकीय वरदहस्त वगैरे काही नसतं. मस्सा जो घटनेवरून हे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनीच. कोणाचा आका कितीही मोठा असला तरीही तो आका वाचवायला येत नसतो. जेव्हा त्या आकावर प्रकरण शिकायला लागतं ना तेव्हा आका सुद्धा पळून जातो. सुरेश धस यांनी सुद्धा आता पलटी मारायला सुरुवात केली आहे सतीश भोसले प्रकरणावरून. तर सतीश भोसले सारखे जितके नवे नवे अण्णा आणि वाल्मिक कराड तयार होत आहेत ना महाराष्ट्रात, त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. आता यांना डॉन बनायचंय, यांना स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचंय गुंडगिरी करून, दादागिरी करून. मात्र ही गुंडगिरी आणि दादागिरी पोलिसांसमोर चालत नाही. एखाद्या गुन्ह्यामध्ये जर तुम्हाला माफ करण्यात आलं किंवा तुम्हाला त्यात शिक्षा जर झाली नाही तर माजण्याचं काहीच कारण नाहीये. कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यामध्ये तुम्ही सापडणारच आहात. त्याच्यामुळे गुन्हे करू नका, गुन्हेगारीकडे वळू नका, चांगलं काम करा. जरा देवानं एवढा चांगला देह दिलेला आहे, जरा बुद्धीचा वापर करून समाजाच्या उपयोगाचं काहीतरी करा. हे असं करून ना तुमचं भलं होणार ना तुमच्या घरच्यांचं भलं होणार आहे. पण हे लक्षात घेणार को या तरुण आहे का, आता पैसे कमवायचे, रगड पैसे कमवायचे, गाड्या पाहिजे, घोडे पाहिजेत, बंगले पाहिजेत, चैनीच्या वस्तू पाहिजेत, सगळ्या शॉर्टकटचा पैसा कुठून येणार? करा खंडण्या गोळ्या, करा वसुली, करा 2 नंबरचे धंदे, बना छोटे छोटे आका. पण मोठा आका अंगलट आल्यानंतर पहिला बळी तुमचाच देणार, हे छोट्या आकांनी लक्षात घेतलं पाहिजे. हे या एकंदर सगळ्या प्रकरणांवरून सध्या सिद्ध झालेलं आहे. बाकी ज्याला जसं वागायचंय तसं तो वागणारच आहे. आपल्याकडे म्हणतात ना, कीर्तनाने समाज सुधरत नाही आणि तमाशाने बिघडत सुद्धा नाही, त्याचप्रमाणे आहे. आमच्यासारखे विश्लेषक कितीही जरी बोलत असले तरी त्याला काहीही घंटा फरक पडणार नाहीये, हे आम्हाला सुद्धा माहिती आहे. यामुळे गुन्हेगारी कमी होणार नाहीये. गुन्हेगारी कशी कमी होणार आहे तर कायद्यामध्ये बदल करण्यात यावेत, कायदे कडक करण्यात यावेत. कायद्याचा धाक आणि जरब गुन्हा करणाऱ्याच्या मनामध्ये असली पाहिजे, तरच काहीतरी होऊ शकतं, नाहीतर काही होऊ शकत नाही. तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो. मात्र जो प्रकार घडलेला आहे त्या घटनेची आम्ही निंदाच करतो, हे निषेधार्हच आहे. एखादा माणूस चुकला, एखाद्या माणसाकडून चुकी झालेली आहे म्हणून त्याला इतकी जबर शिक्षा देण्याचा अधिकार हा सर्वसामान्यांना अजिबातच नाहीये. कोर्ट ठरवेल, त्यासाठी यंत्रणा आहेत, न्यायालय आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे. आपण कायदा हातात घेणारे कोण हा प्रश्न एकदा या सगळ्या मारझोड करणाऱ्यांनी मनामध्ये घ्यायला हवा, स्वतःला एकदा विचारायला हवा. मात्र यांना डॉन बनायचं असल्यामुळे यांना सांगून काही उपयोग नाहीये. मात्र यांची डॉनगिरी पोलिसांनी व्यवस्थित उतरवावी आणि गृह मंत्रालयाने आता यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी आमची गृह मंत्रालयाकडे सुद्धा विनंती आहे. या सदरी एकंदर घटनेबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. वस्तुस्थिती जशी आहे तशी
तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या, जेणेकरून आपण प्रपंच परिवारासाठी जे उपक्रम राबवत आहोत त्यांना बळ मिळेल, त्याला सहकार्य मिळेल. तुमचा आशीर्वाद आम्हाला गरजेचा आहे. 8855099843 हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे. स्क्रोलमध्ये पण आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, स्क्रीनवर पण दाखवण्यात आलाय आणि या व्हिडिओच्या शेवटी पण आहे. तर तो नंबर जो आहे 8855099843 आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. प्रपंच परिवार या नावाने आम्हाला व्हॉट्सअप करा. प्रपंच परिवाराचा उपक्रम आणि सदस्य नोंदणी, संघटक नोंदणी याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरून देऊ. तेव्हा हा नंबर नक्की सेव्ह करून ठेवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम. हिंदू धर्म, शास्त्र, संस्कार, संस्कृती आणि नीती जपण्यासाठी, पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच. हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूळ भजन, ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली, सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं. मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची